गणपती बाप्पा तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तुम्हाला बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया म्हणा की चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोठ्याने म्हणा की अजून गेला नाही का अजून देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया हो चरणी आज बाप्पाचं विसर्जन आहे तुमचा बी राग विसर्जित करून द्या की काय तुमचं सारखं सारखं ठीक आहे मी बाप्पाकडे कंप्लेंट करतो तुमची बाप्पा अहो गेला ना राग आज घरला गेला गेला लगेच तुम्हाला फॉर्म भरून द्या काय बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे राणा मला तुझ्याशी बोलायचंय विसर्जन होतं की आत्ताच्या आत्ता बोलायचंय अहो पण विसर्जन महत्वाचं बोलायचंय मला काय झालं त्याला माहितीये ते राणा तू येतोस का तुम्ही पुढं आम्ही आलो अहो पण एका मिनिटात येतो जा काही नाही महत्वाचं काम आहे बोलून येतो म्हणाले जाऊबाई थांबायचं का जायचं आनंद पोटात माझ्या माईन तुला हजारदा सांगू नये तू शेवटी तुझंच खरं करतो हो नाही ते विसर्जनाच्या गडबडीमध्ये टाइमच नाही गावला एक छोटासा फॉर्म भरायला एवढा वेळ लागतो राणा घरात किती गडबड होती माहित नाही तुम्हाला समजा कामात आणि मी कुठे ते फॉर्मच्या नादी लागत बसू नादी लागत बसू म्हणजे फॉर्म महत्वाचा नाहीये का प्रॅक्टिस साठी मी तुझी वाट बघत बसते प्रॅक्टिस महत्वाची नाहीये तुला हाय की पण गणपती बी तेवढाच महत्वाचा घरातले सगळे तिथे असताना तुझी काय गरज आहे तिथे हो असं कसं म्हणताय मी नसेल तर घरातल्यांना काय वाटेल काही वाटलं नसतं तू ना फक्त मला कारण देतोस राणा माझ्या घरातले माझ्या घरातल्यांचे सण माझ्या घरातल्यांची माया तुम्ही एकटं राहते म्हणून तसं वाटते तुम्हाला तुम्हाला घरातली माणसं असती तर घरातल्यांची किंमत कळली असती हे बघ तू नाही तसं म्हणायचं नव्हतं मला अहो अहो ऐका की माझं अहो अहो ऐका की
माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना दर्शनला जायचं 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 आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना दर्शनला जायचं 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 आनंद पोटात माझ्या मावेना मावेना गणपती बाप्पा चला आरती करून घेऊ. राणा चल रे. राणा अंजली राणा कुठं राहिला? असतील सखी मॅडमच्या माग माग. सखी मॅडम थांबा की. अहो थांबा. अहो खरंच मला तसं म्हणायचं नव्हतं, सॉरी. ते अचानक माझ्या तोंडात निघाली आणि माझ्या मनात बी तसं काय बी नव्हतं. मनातच नव्हतं तर बोललास कसं काय तू? म्हणलं ना चुकून निघालं म्हणून. आणि ते तुम्ही सारखं घर घर करायला लागला होता म्हणून मग पटकन जीवेवर आलं. तेच म्हणते मी. काही चुकीचं नाही बोललास आणि तू बरोबरच बोललास. कळायला लागलं तेव्हापासून माझे आई वडील वेगळे राहायला लागले होते. हॉस्टेलमध्येच मी लहानाची मोठी झाले, त्यानंतर एकटीच राहिले. आताही एकटीच राहते. मला काय कळणार फॅमिलीचं महत्व? ते तुलाच कळू शकतं. माझ्यासाठी फॅमिलीला काहीच किंमत नाहीये राणा. बरोबर बोललास तू. तुम्ही उगाच जादा विचार करू नका माझ्या बोलण्याचा. जेव्हापासून माझ्या करिअरला सुरुवात झाली ना, तेव्हापासून फॅमिलीचा विचार करणं सोडून दिलं मी. मी आणि माझं काम यापेक्षा माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाहीये. माझ्या वडिलांचा कायमच माझ्या करिअरला विरोध होता. त्यांना चॅलेंज देऊन आले मी इथे. एक मोठी संधी मिळाली म्हणून खुश झाले होते मी. मला हे जमणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं. ते जमवून दाखवण्याच्या ईर्ष्येने आले होते मी. माझं यश तुझ्या हातात आहे राणा. तू जिंकलास तर मी जिंकणार आहे. म्हणूनच मी तुझ्यासाठी एवढी मेहनत घेते. पण तू तुझ्या फॅमिलीमध्येच रमतोयस. तू तुझ्या फॅमिलीला इतकं महत्व देतोस तर मी माझ्या करिअरला का देऊ नये? नाही, मी कुठं तसं म्हणलंय. पण वागतोस तसंच ना राणा. मलाही वाटतं आपलं घर आपली फॅमिली असावी. तू जेव्हा माझ्याशी दोस्ती केलीस ना तेव्हा खूप खुश झाले होते मी. मला वाटायला लागलं की आपल्यासोबत आपलं कोणीतरी आहे. पण तुला काहीच नाही त्याचं. आणि चूक तुझी नाहीये रे, मीच मूर्ख आहे. माझ्याकडे तुझ्यासारखं घर मायेची माणसं नाही. ही माझी चूक आहे. तुझ्यावर हक्क गाजवायला गेलं हे चुकलं माझं. बाई, आगमनाला उशीर, आता विसर्जनाला बी उशीर. हे काय बरोबर आहे काय? नाही म्हणजे देवाला असं ताटकळत ठेवणं बरोबर नाही वाटत हो. नाही, राणा भाऊजीला जर यायला उशीर होणार असेल तर आपला आपण उरकून घेऊ की. नाही नको, जरा वेळ थांबूया, येतील हे. अहो किती वेळ वाट बघायची जाऊ बाई.
जाऊ बाई, तुम्ही एक काम करा, राणा भाऊजीसनी फोन करून विचारा येणार आहेत का नाही ते. नाही तर कडू सापडलं तरी आपण हितच असायचं. अंजली कर फोन. हो. उचलला का? नाही, उचलत नाहीये. ए बरकत, एक काम कर, जा बघून ये त्याला, आणि त्याला म्हणू विसरून चुकून कसं झालं बघून येतो. नाही थांबा, मीच जाऊन येते. अगं तू कशाला जातेस, थांब. वहिनी तुम्ही थांबा, मी आणि बरकत जाऊन येतो. हे बरकत चल. नाही नाही भाऊजी, तुम्ही थांबा, मी बघून येते. गोदा का फोन अहो पण आले मी. गणपती बाप्पा. तुमचं मन कळते मला. बारकेपणापासून मी बी एकटा होतो. आई गेली, आबा दौऱ्यावर, तुमच्यासाठी जसं तुमचं काम तसं माझ्यासाठी कुस्ती होती. कुस्ती माझ्यासाठी समज होती आणि आज बी आहे. अंजलीबाई आल्या आणि आयुष्यच बदलून गेलं. घरात मन रमायला लागलं. आधी मी बी तुमच्यासारखाच होतो, तेव्हा तुमची कंडिशन मला समजत नाही असं म्हणू नका. आणि हा, इथनं पुढे तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. मी आहे की, आजपासून मी माझं समजा कुटुंब तुमचंच समजा. जे तुमचं स्वप्न हेच माझं बी. तुम्हाला जिंकून देण्यासाठी मी बी जिंकणार हे ध्यानात ठेवा. तुमचं स्वप्न, तुमची ईर्ष्या पुरी करायला युवरांना लागल ते करायला तयार. आजपर्यंत मला कोणाच्याही मदतीची गरज भासली नाहीये. आज आयुष्यात पहिल्यांदा मी दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून आहे. माझं सक्सेस पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे राणा. तुम्ही बिनधास्त विश्वास टाका माझ्यावर. अहो दोस्त म्हणलंय तुम्हाला मी, आणि दोस्तीसाठी काय बी करायला तयार असते युवरांना. इथनं पुढे तुम्ही जसं सांगशील तसंच. मग दे प्रॉमिस. प्रॉमिस. शब्द देतो तुम्हाला. राणाचा शब्द म्हणजे शब्द बदल नाही. अंजलीबाई, हो अंजलीबाई. सखी मॅडम, ते विसर्जनाला तात्काळ ठेवलं म्हणून अंजलीबाई चिडल्यास ना. बरं तुम्ही येताय का विसर्जनाला? नाही तुझा. बरं मी जातो, आपण तालमीत भेटू. ए राणा, फॉर्मचं काय? अहो देणार म्हणजे देणार. अहो किती बी उशीर झाला तरी पोच करतो. बरं आता निघतो काय, जा जा. नाहीतर अंजलीबाई चिडतील माझ्या. बरं
अंजलीबाई, अहो अंजलीबाई ऐका की. अंजलीबाई, अहो अंजलीबाई ऐका की. अहो अहो ऐका की. अहो आता काय झालंय आणि असं का चिडायलाय सांगा की. तुम्हाला विसर्जनाला यायचं नसेल तर येऊ नका, माझी वाट सोडा. अहो अंजलीबाई, अहो बाप्पाला ताकद ठेवलं म्हणून चिडले असणार. आता मी तरी काय करणार. अहो अंजलीबाई, अंजलीबाई. काय ग बाई, अजून तर काय राणा भाऊजी येण्याची लक्षणं दिसन. आता खरं असं का करायलेत राणा भाऊजी, काही कळणच झालंय. ते सखी मॅडम आल्यापासूनच हे असं सुरू झालंय बरं का राणा भाऊजींचं. म्हणजे ते इंटरनॅशनल कुस्ती सुरू झाल्यापासून का नाही हे असंच वागायलेत राणा भाऊजी. नाही बघा, म्हणजे आम्ही काय म्हणतो, आपण समधी जाता हितय तर मग यांच्या हस्ते होऊ दे की विसर्जन. काय फरक पडतोय एवढा. नाही नाही, दरवी राणाला विसर्जन करतोय. म्हणून काय झालं रे. अव तसं नव, राणा दहिरीत बराबर उतरतात आणि विसर्जन मी व्यवस्थित करतात म्हणून म्हटलं. असं आहे काय. पण मग हायत कुठं तुझं राणादा. वहिनी घेऊन येतो म्हणालेत की राणाला. तुझ्या वहिनी बी गायब झाल्यात. आगमनाला बी ताटकळत ठेवलं, आता विसर्जनाला बी. गणपती बाप्पा माफ कर र बाबा आम्हासनी. सूरज, तू तरी जाऊन बघून ये जा की. नको सनिधा, तुम्ही थांबा इथं. गोदा का मी जाऊन आलो, थांबा. वैदी साहेब, ते राणा दगड आहेत. जाऊ बाई. अंजली, राणा शब्द देतो तुम्हाला. राणाचा शब्द म्हणजे शब्द बदल नाही. देव काय आला राणा. राणा गणपती बाप्पा. लय ताटकत बसावं लागलं का माझ्यामुळे. आम्हासनी वाटलं आता हिथंच राहत होत्या का काय. राणा काय चाललंय काय तुझं. हा असा उशीर करत असेल तोय. कुठं गायब झालतास. आबा ते सांगतो की नंतर ना. पूजा करूया काय. राणादा, तू लवकर आला नसतास तर चांगलंच तोडून हातात दिलो असतो बघ तुझ्या. होय. लय छान आहेस. गप बस आता. चला करूया सुरुवात. चल.